बीडच्या परळी तालुक्यातील सौदाना गावातील सरपंचाला राखेच्या टिप्परनं चिरडलं। दुचाकीला दिलेल्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ठार तर चालक मात्र फरार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणाला अद्यापही मोबाईल सापडलेला नाही। फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मसाजोग गावातील ग्रामस्थांची आज बैठक। तर एक आरोपी अटक न झाल्यामुळे ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। बैठकीत या संदर्भातला निर्णय होणार। मंत्री धनंजय मुंडे आज बीड दौऱ्यावर, तर संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला हजेरी लावणार। सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका। भाषणातनं ते काय बोलणार याकडे आता लक्ष। शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा। परभणी आणि बीड संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी शरद पवारांची भूमिका। बीड प्रकरणामध्ये कुणीही सुटणार नाही, आरोपींवर कडक कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। कृषी मंत्री जवळचे आहेत, अनुदान मिळवून देतो। वाल्मिक कराडनं 140 ऊस यंत्रमालकांची 11 कोटींची फसवणूक केल्याचाही आरोप। गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात। बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका लावण्यानंतर आता वाल्मिक कराडवर रोख, तर खंडणीतील आरोपींवर सुद्धा मकोका लावण्याची मागणी। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा। धाराशिवच्या मोर्चातनं सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी। सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम, तर बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर आम्ही फक्त परळी पॅटर्न बद्दल बोलतोय, धसांचं प्रत्युत्तर। सोबत असलेल्या फोटोंमुळे आम्हाला किंमत मोजावी लागते, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी। वाल्मिक कराड सोबतच्या नेत्यांच्या फोटोंवरून अजितदादांचं भाष्य। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा। सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, तर विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी सुद्धा जाणार। शिर्डीमध्ये आज उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, तर शहा, नड्डा, फडणवीस, गडकरी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रणनीती ठरण्याची सुद्धा शक्यता। तर युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा। सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा। फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीतील नागरिक, तर कंपनीच्या सीईओ आणि संचालकाला प्रति महिना 46,000 पगार। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची माहिती। टोरेस कंपनी विरोधात मुंबईमध्ये 1,500 तक्रारी, तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी। छापेमारी, आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 रुपयांचा निधी, तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक 31,000, तर बिहारला 17,000 कोटी रुपयांचं वाटप। मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 147 वर। हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे श्वसनाच्या आजारातही वाढ, तर हवेत धुक्यांसह हलका धुरकटपणा जाणवत असल्याचा अहवाल। तर तिकडे पुण्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण। बदलत्या हवामानामुळे 24 तासात किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ। शिवाजीनगर परिसरामध्ये 14.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आजचा 3रा दिवस, तर तैलाभिषेक सोहळ्याला सुरुवात। गड्डा यात्रेसाठी आंध्र, कर्नाटका, तेलंगणा या राज्यांमधून सिद्धेश्वर भक्त सोलापुरात। आज राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा। सिंदखेड राजा या ठिकाणी राजमाता जिजाऊंची शासकीय पूजा संपन्न। केंद्रीय मंत्र्यांचा जिल्हा प्रशासनातील अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित। कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाकुंभ विम्याचं सुरक्षा कवच, तर 59 रुपयांना विमा खरेदी करता येणार। तर देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा। इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा। मोहम्मद शमी पुन्हा संघात, सूर्यकुमार यादव कर्णधार, तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार।